नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा शिवनगरी जळगाव सपकाळ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर आज आपण शिवनगरी जळगाव सपकाळ या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहोत. तर व्हिडिओ कशाबद्दल? आज सोयाबीनमध्ये आम्ही तूर टाकले आणि तुरीचे शेंडे काटण्यासाठी मी घरीच मशीन तयार केलं. गेल्या वर्षी 1 वर्ष झाला आज मी मशीन तयार केलं होतं. तुम्ही बघू शकत असाल. 12 वॅटची मोटर घेतली आणि पाईप घेतला. 2 फुटाचा पाईप वायर घेतलं, जेणेकरून मोटरीला करंट लागेल आणि फिरायला लागेल. तुम्ही बघू शकत असाल पंखा कसा फिरत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याच्या ब्लेटी असतो 20 रुपयाला कटर भेटतं. तर हे 20 रुपयामध्ये ते कटर न घेता 20 रुपयाचं पूर्ण पॉकेट घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये या 10 ब्लेटी येत असतात. गठ्ठ्यावर ही 12 वॅटची मोटर फिरून जाते. तुकडा हवा असतो आणि वायराचा तुकडा असा घ्या जेणेकरून त्या टाकीमध्ये टाकीची पिन असते त्या टाकीमध्ये व्यवस्थित बसेल. आणि घेतल्याच्या नंतर आपल्याला 2 ते 2.5 फूट पाईपाचा एकचा तुकडा घ्यावा लागतो. खास म्हणजे 12 वॅटची मोटर आपल्याला लागेल आणि 12 वॅटच्या टाकीवरती ही 12 वॅटची मोटर जलद वेगाने फिरते. ते जनरल स्टोअरमध्ये आपल्याला ह्या ब्लेटी मिळून जातात. एक ब्लेटी, दुसरं 12 वॅटचा गट्टा, तिसरी आपल्याला छेडी लागेल 2 ते 2.5 फूट. आणि हे झाकण मी आपल्या एंट्रेसच्या डब्याचं झाकण लावलेलं आहे, म्हणजे चांगलं व्यवस्थितरित्या आपल्याला हे मशीन दिसत आहे. आणि दुसरं म्हणजे वायर, आणि तिसरं म्हणजे आपल्याला टाकी लागेल. तुरीचे शेंडे खोडल्याच्या नंतर तुरीला पुन्हा डेरे फुटतात आणि उत्पन्न चांगलं मिळतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शिवनगरी जळगाव सपकाळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर, व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा, जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल. चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन प्रवासामध्ये. धन्यवाद.